स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अवी अवी अगं काय झालंय ग, सांग ना, रडतेस का अशी? अवी अगं सांगितल्याशिवाय कसं कळणार ग? काहीतरी घडलं असेल ना, कोणी काही बोललं का तुला? सांग ना बाई, काय झालं? हा, मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन आली। काय? शशांकशी काही वाद झाला का तुझा? मग मी नाही तिथे काम करू शकत। अगं पण काहीतरी कारण घडलंच असेल ना? मी शशांकशी लग्न न करण्याचा डिसिजन घेतलाय। काय? अगं पण का? मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय। यापुढे आम्हाला एकमेकांच्या बरोबर काम करणं शक्य नाहीये। आई नियतीला जर हे मंजूर नसेल तर कशासाठी अट्टाहास करायचा? त्यापेक्षा दूर राहिलेलं बरं। अभि, तू असा अचानक निर्णय का घेतलास? शशांकचं काय म्हणणं आहे याच्यावर? तो लग्नाला तयार नाहीये का? ते लग्नाला तयार आहेत, पण मलाच आता हे लग्न नकोय। अभि अगं, काय वेडेपणा आहे हा? अगं, लग्न करायचं म्हणून तू किती संकटांना तोंड दिलंस, किती विरोध पत्करलास। अगं, आर्याच्या जीवाला धोका असताना सुद्धा डगमगली नाहीस तू, आणि आता इतकं सोसून झाल्यानंतर स्वतःच ठरवायचं लग्न करायचं नाही, वेडेपणा नाही का गा? नाही आई, या सगळ्या परिस्थितीत लग्न करणं हा वेडेपणा होता। आता डोळे उघडलेत माझे, आता नाही वेडेपणा करणार। अभि, जो निर्णय तुला आतापर्यंत योग्य वाटत होता तो लगेच वेडेपणा ठरतोय? आई, मी परवा शशांकच्या घरी गेले होते। त्यांच्या घरातल्या सगळ्यांना आमचं लग्न मान्य आहे, पण जिचा होकार आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे त्या जुईला मात्र हे लग्न अजिबात मान्य नाही। अगं, तिला काय कळतंय? त्या रिचाने तिला भडकवलं असेल। बाई, तिच्या मनाविरुद्ध जाऊन हे लग्न करण्यात मला काही इंटरेस्ट नाही। आई, तिने मला आई म्हणून नाकारलं असलं ना, तरी मी माझी मुलगी म्हणून तिच्या भावनांचा आदर करते। अभि, तुझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती ना, तर तिने एवढा सुद्धा विचार केला नसता। पण तू स्वतःच्या भावनांपेक्षा सुद्धा तिचा जास्त विचार करतेस। मला तुझा अभिमान वाटतो बेटा। देव सगळ्या गोष्टी बघतो असं म्हणतात ना ग। मग तू जसा जुईचा विचार करतेस ना,
तसा तिलाही तुझा विचार करावाच लागेल. जुई, अण्णा, जुई कुठे आहे? अरे काय झालं? जुई, जुई, इकडे इकडे इथं माझ्यासमोर उभी राहा. काय झालं? हं? काय व्हायचं राहिलं? हे सगळे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत. काहीची शिस्त राहिली नाही मुलीला. आपण कोणाला बोलतो याचं भान नाही, काय बोलतो याचा पोच नाही. अरे पण शशांक काय झालं काय? विचारा ना तुमच्या नातीला विचारा. काय बोलली ती अवंतिकाला? हे बघ, इथं उभी राहा, इथं उभी राहा आणि सगळ्यांना सांग तू काय म्हणालीस अवंतिका आंटीला. मी काल सांगितलंय तुम्हाला. हो, मला माहिती आहे ना ते. मला माहिती आहे. यू टोल्ड हर यू हेट हर. यू हेट हर. अगं काय तिनं तुझं वाईट केलं होतं? छान झालं, छान झालंस, बरं केलंस, सांगितलंस ते. ती आज माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की आपण जुईला दुखावून लग्न नको करूया आणि राजीनामा देऊन गेली. राजीनामा म्हणजे कळतं का काय ते? नोकरी सोडून गेली ती. आता झाला आनंद? हो हो झाला आनंद. आता तरी ती माझ्या आईची जागा घ्यायला टपून बसणार नाही. जुई, अवंतिकाकडे बघून वाईट वाटतं नाही सलील? तिच्या पहिल्या संसारापासून तिला काहीच सुख मिळालं नाही. शशांक भेटल्यापासून थोडी तरी खुलत चालली होती ती. काही काळापुरतं का होईना तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. शशांक बरोबरच्या संसाराची स्वप्न रंगवली असतील नाही तिने? स्वतःचं घर, स्वतःचा नवरा, स्वतःची मुलं, हे सगळं स्त्रीच्या ओठावर कधीच येत नाही. स्त्रीच्या मनात एक हळवा कोपरा असतो, त्यात असतं हे सगळं, आणि त्याला सुरक्षिततेचं एक आवरण असतं. तुला खरं सांगू, जेव्हा त्या आवरणाला तडा जातो असं वाटायला लागतं ना तिला, तेव्हा वेडी पिशी होते ती. आय नो इट सो वेल. सलील, आपण आपल्या दोघांचं घरही जपायला हवं रे. आय मीन इट. सगळ्यांनाच सांगणार आहे. आय हेट अवंतिका आंटी. आय हेट हर, आय हेट हर, आय हेट हर. जुई, शशांक, परवा मी तिच्याशी बोलले ना, तेव्हा मला कळलं की हाऊ मच शी हेट्स मी. तिच्या मनाविरुद्ध जाऊन आपण नको लग्न करायला. जर ती मला आई म्हणून ऍक्सेप्ट करणारच नसेल तर व्हॉट्स द होल पॉइंट? लेट्स स्टॉप.
वेड्यासारखं? काय झालं? अगं असं देवासमोर उभं राहून रडतेस का? काय झालं मला सांग, काय झालं? हं? आता खरंच नाही हो सहन. किती आणि काय काय म्हणून सहन करायचं. पोरीच्या आयुष्याची खरंच धूळधाट झाली आहे. स्वतःला कसं बस सावरलं. ती पण उभी राहिली घट्टपण. असं वाटलं आपलं सगळं दुःख दुःख सगळं बाजूला बाजूला सारून तिच्या पाठीमागे पुन्हा एकदा उभं राहा. 4 दिवस जरा कुठे हसताना खेळताना गेले बघा आणि पुन्हा एकदा सगळ्या आयुष्याचा खेळ खंड. हिच्या नशिबात सुख नाहीच आहे का हो? रोज मॉर्निंग वॉकची सवय लागली आहे, ही मोडताना कठीण जाणार आहे. अरे मोडायची कशाला, मी येत जाईन ना रोज. अरे कोल्हापूरला परत गेल्यावर काय? कोल्हापूरला परत म्हणजे? कोल्हापूरला परत जायचं ठरवलंय. अरे पण सर, आर यू सिरियस सर? अरे बाबा इथल्या बिझनेसचं काय? आर यू इंटिरियस त्याचं काय करणार आहेस? त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचंच होतं. मी कंपनी विकून टाकायचं ठरवलंय. काय? ते तुला नाही पटणार आहे मला माहिती आहे, पण आय वॉन्ट टू विथड्रॉ फ्रॉम ऑल दिस. म्हणजे पुण्यात एवढा गुंतत जाईन हे मला कधी वाटलंच नव्हतं. हौशेनं बिझनेस सुरू करायला गेलो, बिझनेस राहिलाच बाजूला, मनस्तापच झालाय. आय रिअली वॉन्ट टू विथड्रॉ फ्रॉम ऑल दिस. आय कॅन अंडरस्टँड सर. तुझा हा सगळा मनस्ताप मीच तर जवळून पाहिला. या सगळ्यापासून तुला दूर जावंसं वाटणं अगदी साहजिकच आहे. तुला एक सुचवू सौरभ, भावनेच्या पोटी निर्णय घेण्यापेक्षा थोडा व्यवहारी विचार कर. म्हणजे समजा उद्या आर्याचा ताबा मिळवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावंच लागलं, तर या सिच्युएशनचा फायदा होईल आपल्याला. आर्याच्या भविष्यासाठी तू किती जागरूक आहेस हे पटवून देता येईल या निमित्तानं आपल्याला. इज इट ऑल दॅट नेसेसरी? हे सगळं आवश्यक आहे का? अरे आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे सौरभ. आणि बघ, आर्याचा ताबा मिळवण्यासाठी भविष्यात आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ना, त्या आत्ताच हेरून ठेवायला हव्या. आणि म्हणूनच आर्याच्या नावाची कंपनी आत्ताच मोडीत काढायची काहीही गरज नाहीये. पण मला आता पुण्यात राहण्यात स्वारस्यच नाही. पण कोल्हापुरात राहायला माझा विरोध नाहीच आहे. फक्त कंपनी बंद करू नकोस. मी नोकरी सोडली अशू. काय? हां म्हणजे शशांक सरांकडे नोकरी नाही करत मी आता. म्हणजे काय? म्हणजे काय नाही, जस्ट टू अवॉइड कॉम्प्लिकेशन्स. व्हॉट कॉम्प्लिकेशन्स? आम्ही लग्न नाही करत आहोत. व्हॉट? का पण? काय झालं अचानक? का म्हणजे मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. मला नाही करायचं हे लग्न. आधी खूप दिवस माझ्याच मनाची तयारी होत नव्हती. मग आईबाबांचा ठाम विरोध. मग ते लग्नाला तयार झाले. त्याच्यानंतर रिचाचे तमाशे, आर्यसाठी सौरभ, मामांचा आटापिटाळी, सगळं ठीक होते. तर ऑन द टॉप ऑफ इट जुईला हे लग्न अजिबात मान्य नाही. मी तरी कुठे आणि किती 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 पुरी पडणार आहे. आय एम टायर्ड. माझ्यात नाहीत राहणार. अगं पण जुईला समजावता आलं नसतं का? झालं सगळं. शशांक बोलले तिच्याशी, मी बोलले.
माई अण्णांनी समजून काढली, पण इट्स ऑफ नो यूज. यू डोंट नो हाऊ मच शी हेट्स मी, हाऊ मच, अँड फॉर व्हॉट. अवी अवी प्लीज प्लीज रडू नको ग. मला माहिती आहे अवी, तू खूप सोसलेस. आता नाही सहन होत, आता नाही मला सहन होत, माझ्या त्राणच नाही येत तेवढं. खूप विचार केला मी आणि मग फायनली असं ठरवलं की शशांकशी लग्न करून जुईला कायमचा त्रास देण्यापेक्षा, ती गिल्ट माझ्या मनात सतत राहण्यापेक्षा आत्ताच नाही म्हणते मी. नको मला हे, खरंच नको. अगं पण त्यासाठी नोकरी सोडायची काय गरज होती? गरज होती, गरज आहे आशू. एवढं सगळं झाल्यावर काहीच झालं नसल्यासारखं मी त्यांच्यासमोर कशी वावरणार होते? मी खूप गुंतली आहे त्यांच्यात. आय लव्ह हिम टू मच. अवी अवी रडू नको. आता काय करायचं ठरवलंयस? काय करणार, अजून काहीच ठरवलं नाहीये, पण तू कोणाला सांगू नकोस. नोबडी नोज अबाउट दिस. मी नाही सांगणार कोणाला बाबा. अवी ऍक्च्युली कदाचित आम्ही कोल्हापूरला जाऊ. म्हणजे मम्मानी ठरवलंय कोल्हापूरला जायचं. सौरभदाला आणि मला जावंच लागेल. मला तुला एकटीला सोडून जायचं नाहीये अवी. बिलीव्ह मी, मी काहीच करू शकत नाही ग. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. जातो आशू. तुला एक सांगू, माझ्या आयुष्यात एवढं सगळं घडून गेल्यानंतर माझ्या एक गोष्ट पक्की लक्षात आली की आपल्या हातात काही नसतं. नियतीने प्रत्येक माणसासाठी मार्ग आखून दिलेले असतात आणि प्रत्येक माणसाच्या हातात फक्त त्या मार्गावरून चालत राहणं एवढंच असतं. बस, जो प्रवाह आहे त्यानुसार वाहत राहायचं. जातो. जी बेटा, एवढं दूध पिऊन घे बरं. मला नको काहीच. असं काय करतेस? काल रात्री सुद्धा जेवली नाहीस तू. जुई बेटा, खाऊन घे बरं. अगं आज संध्याकाळी आपण तिघांनी सर्कसला जायचं. तुम्ही दोघं जा, मला नाही जायचं. अगं असं काय वेड्यासारखं? हा, कोणालाच नकोय मी. जुई, असं का ते बेटा? काल त्या अवंतिका आंटीमुळे डॅडने मला मारलं. डॅडला नकोय मी या घरात. त्याला मी नकोय तर का ठेवलंय त्याने मला या घरात? मला जाऊ दे ना हॉस्टेलला. मी कुणीच नाहीये तुमची आणि डॅडची तर कोणीच नाहीये. हे बघ जुई बेटा, असं का म्हणतेस? तुला माहितीये, काल तू जेवली नाहीस तर डॅड सुद्धा उपाशीच झोपला. किती माया करतो तुझ्यावर. नाही बाई, त्याला फक्त ती अवंतिका आंटीच आवडते. ही हेट्स मी. त्याला मी नाही आवडत. नाही बेटा. ए जुई, माझं ऐकते? आय लव्ह यू बेटा. आय लव्ह यू. बघ, या जगातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा माझं तुझ्यावरती जास्त प्रेम आहे. हे बघ, एक काम कर. जुई, एक काम कर. तुला अवंतिका आंटी नाही आवडत ना?
हा हे बघ, मी तिच्याशी लग्न नाही करत, ऐकलं? मी नाही करणार तिच्याशी लग्न. पण बेटा तू मला मला सोडून जाऊ नको, माझ्या असं लांब जा प्लीज. Dad, I love you, Dad.